तुम्हाला माहीत आहे का, ही गाडी पेट्रोलवर नाही तर चक्क पाण्यावर चालवली गेली होती. नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत कुडाळ येथील पिंगुळी गावात असलेल्या परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराजांच्या पवित्र मठाला. सन 1905 मध्ये पिंगुळी गावात जन्मलेले राऊळ महाराज लहानपणापासूनच अध्यात्म, नामस्मरण आणि ध्यान साधनेत रमलेले होते. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत होती आणि पुढे पिंगुळीचे ब्रह्मयोगी म्हणून ओळखले जाऊ लागले. असा हा दत्ताचा अवतार म्हणजे परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराज. आज हा संपूर्ण मठ परिसर भक्ती, अध्यात्म आणि शांततेने भरलेला आहे. इथे आल्यावर मन अगदी शांत होतं आणि राऊळ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. इथे आहे राऊळ महाराजांचं समाधी मंदिर, समोरची पवित्र विहीर आणि गाणगापूरचा दत्त म्हणून ओळखला जाणारा औदुंबराचा वृक्ष. याच परिसरात श्री गौरीशंकर मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, हनुमान मंदिर, तसंच नवसाला पावणारी श्री माऊली देवी आणि सुंदर श्री दत्त मंदिर देखील आहे. भक्तांच्या राहण्याची उत्तम सोय असलेलं भक्तनिवास आणि दररोज मिळणारा महाप्रसाद, म्हणून इथे येणारा प्रत्येक भक्त समाधानाने भरून जातो. आणि हो, इथेच उभी आहे ती प्रसिद्ध इटालियन फियाट गाडी, जिचं इंधन संपल्यावर राऊळ महाराजांनी ती चक्क पाण्यावर चालवली होती असं सांगितलं जातं. जर तुम्हाला अध्यात्म आणि शांततेत थोडा वेळ घालवायचा असेल तर पिंगुळीतील या पवित्र मठाला नक्की भेट द्या. आणि अशाच अजून मंदिर आणि कोकणातील हिडन जेम्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.